जय भारत, मैं अमरीन खान। आप देख रहे हैं औरंगाबाद अपडेट यूसीएन टीवी नेटवर्क। आइए डालते हैं एक नजर आज की ताजा खबरों पर। श्री रामेश्वर विद्यालय वाघोला और कर्मयोगी शेषराव पाटिल गायकवाड़ स्मृति प्रतिष्ठान के संयुक्त विद्यमान से जिला स्तरीय भाषण स्पर्धा का आयोजन। राष्ट्रवादी युवक कांग्रेस की तरफ से बाबा सिद्दीकी के हत्या के निषेध में जिलाधिकारी कार्यालय के सामने धरने आंदोलन। नवनियुक्त पुरवठा अधिकारी का समस्त राशन दुकानदारों की ओर से किया गया सत्कार। खुलताबाद मतदार संघ के विविध विकास कामों का आमदार प्रशांत बंब के हाथों उद्घाटन संपन्न। विजयादशमी के अवसर पर शहरवासियों ने शरयू टोयोटा शोरूम से खरीदी कई सारी नई कारें। गायरान धारकों के विविध मांगों के लिए भूमिहीन गायरान हक संघर्ष समिति की तरफ से विभागीय आयुक्त कार्यालय के सामने 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। श्री रामेश्वर विद्यालय वाघोला और कर्मयोगी शेषराव पाटिल गायकवाड़ स्मृति प्रतिष्ठान के संयुक्त विद्यमान से जिला स्तरीय भाषण स्पर्धा का आयोजन किया गया था। स्पर्धा में विद्यालय के विद्यार्थियों ने बड़े उत्साह से भाग लिया था। इस कार्यक्रम प्रसंग पर मान्यवरगण उपस्थित थे, जिन्होंने उपस्थित विद्यार्थियों को उनके उज्जवल भविष्य के लिए उचित मार्गदर्शन भी किया। कार्यक्रमाचे आदरणीय वायकर, आदरणीय सोमनाथ महाराज, आदरणीय आदरणीय कार्यकर्ते, मी सर्वांना विनंती करतो की आपण या प्रसंगी पौरापाशी छत्रपती गायकवाड यांचा पूजन करावं. मी आपला सर्व स्पर्धकांचा जास्त वेळ न घेता 5 मिनिटासाठी आपण शेषराव पाटील गायकवाड यांच्या स्मृती प्रतिष्ठानच्या रामेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. आज ग्रामीण विकास, परंपरा, उत्सव आणि त्यातून ग्राम विकास या विषयावर मत मांडताना माझ्या भावना एकदम संमिश्र आहेत. कारण मी घरातील वडीलधाऱ्यांचे बोलणे ऐकते. बाहेर पडल्यावर मोठ्या माणसाचे बोलणे कानावर ऐकू पडते. यामध्ये आपल्या सर्वांना एक बाब नक्कीच ऐकायला मिळते. आपला ग्रामीण भाग आता पूर्वीसारखा काही राहिला नाही. सगळी संस्कृती लोप पावली. लोकांना परंपरेचं ओझं झालं. उत्सव विकृतीच्या वळणावर गेलं. इतकं नकारात्मक आणि विदारक चित्र जर समाजात निर्माण होत असे, याच ग्रामीण संस्कृतीची मदत घेऊन मी आज परंपरा आणि उत्सवाचे बोट धरून ग्रामीण विकास साधायचा कसा हे सांगण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली आहे. से ये वक्तृत्व स्पर्धा का आयोजन किया जाता है. अभी गए 3-4 साल से मैं इस कार्यक्रम से जुड़ा हूँ और मुझे हर साल आने में खुशी होती है, क्योंकि यहाँ पर जो देखने को मिलता है कि जो गांव खेड़े के जो स्टूडेंट आते हैं वो अपने अपने स्कूल से जो प्रिपेयर करके आते हैं, उनके जो टीचर्स का उनको गाइडेंस मिलता है, और वो कंडीशन में जिस तरह का उनका स्कूल है, जैसा भी उनका जो प्रॉब्लम्स होके भी यहाँ पर जो स्टेज पे आते हैं, स्टेज पे बात करते हैं, और सबसे बड़ा इसका ये है कि उनको एक्सपोजर मिलता है और एक स्टेज पे बोलने का कॉन्फिडेंस. आजकल सबसे बड़ी बात कॉन्फिडेंस है. एंड में जैसे अभी सिद्दीकी साहब ने भी हमें बताया कि कोई भी चीज़ अभी उन्होंने खुद का एक्सपीरियंस है कि वो स्टेज पे नहीं गए और इसकी वजह से वो अभी तक उनको भाषण नहीं करते, लेकिन उन्होंने काम बहुत बड़ा किया लाइफ में. बड़े बड़े एजुकेशन ट्रस्ट के वो चेयरमैन है और बहुत अच्छे से काम कर रहे हैं. पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था का ये रामेश्वर विद्यालय यहाँ वाघोला में चलता है, और शेषराव पाटिल गायकवाड़ को हम अभी उन्हें कर्मवीर करके संबोधते हैं. उन्होंने ये गांव के लिए बहुत सारा किया है और ये स्कूल यहाँ निर्माण करने के लिए उन्होंने बहुत बड़ा योगदान दिया है. वो ऐसे चाहते थे कि ये गांव आदर्श गांव बने, और इसलिए ग्राम विकास की जो संकल्पना है
वो संकल्पना ये युवकों में और शालेय शिक्षा में वो प्रतिबिंबित होने के लिए हर साल ये ऐसी प्रकार की वक्तृत्व स्पर्धा हम यहाँ आयोजित करते हैं और अच्छा प्रतिसाद इसे मिलता है। और ये सभी जो कार्यक्रम चलता है ये जन सहभाग से चलता है, हर एक जन अपना अपना योगदान देता है। और ये जो राष्ट्रीय नई शिक्षा अभी बनी है उसमें ज़्यादा से ज़्यादा तौर पर लोक सहभाग का ज़्यादा उन्हें वो टंकित किया है, वो ज़्यादा उसको महत्व दिया गया है कि ज़्यादा से ज़्यादा लोक सहभाग लेना ताकि शिक्षा अच्छी तरह से दी जाए, पायाभूत सुविधा निर्माण हो सकता है। और ग्राम विकास की जो संकल्पना है वो संकल्पना के आधार पर ये सभी कैंपस चलाना चाहिए, ऐसा हम अभी प्रसारित करने के लिए औरों को भी ये ज्ञान पहुंचने के लिए यहाँ ते चालू असतात। ग्रामीण भागात तसं नसतं। गेल्या 11 वर्षापासून आम्ही शालेय विद्यार्थ्यांचा नेतृत्व गुणाचा विकास आणि जे कैलासवासी कर्मयोगी शेषराव पाटील गायकवाड यांचे कार्य होतं ते ग्राम विकासातलं काम होतं। तर या स्पर्धेतून ग्राम विकासाचे विचार पुढे कसे जातील आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा नेतृत्व गुणाचा विकास कसा होईल अशी बहुआयामी संकल्पना या वक्तृत्व स्पर्धेत आहे। किती शाळांची मुलांनी भाग घेतला? या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून आपण जिल्हास्तरीय म्हणतो आणि वाघोळा हे फार दुर्गम भागात आहे, त्यामुळे जो येणारी जी संख्या आहे ती कमीच असते। परंतु या वर्षीच्या याच्यामध्ये 70 शाळांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला आहे आणि या 70 शाळांनी प्रत्येक शाळेने किमान 20-30 मुलांना या वक्तृत्व स्पर्धेसाठीची तयारी करून घेतली आणि त्या 20-30 मुलांमधून जो प्रथम क्रमांकाचा मुलगा त्यांच्या शाळेत तयार झाला तो मुलगा या वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठवला। राष्ट्रवादी युवक कांग्रेस की तरफ से राज्य मंत्री बाबा सिद्दीकी इनके हत्या के निषेध में मुख्यमंत्री तथा गृह मंत्री राजीनामा दे इस मांग के लिए जिलाधिकारी कार्यालय के सामने धरने आंदोलन किया। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महबूब भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजेश भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा खोक्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। हे सरकार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमच्या जयंत पाटील साहेब महबूब भाई यांच्या आदेशाने महाराष्ट्रात काल घडलेल्या एका राज्यमंत्रीची हत्या होती। हे खोके सरकार स्वतःचे घर भरण्यात आणि जातीत भांडणं लावण्यात व्यस्त आहे। यांना जनतेशी काही घेणं नाही देणं नाही। इथं त्यांच्या काळामध्ये बलात्कारच्या घटना असतील, दरोड्याच्या घटना असतील आणि खुनाच्या घटना असतील, या एवढ्या घटना घडताना सुद्धा यांचं शासनाचं म्हणजे स्वतः गृहमंत्र्याचं सक्षम दुर्लक्ष झालेलं आहे। त्याच्यामुळं एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की 15 दिवसापूर्वी त्या राज्यमंत्र्याला एक धमकी आली होती आणि धमकी आली असताना सुद्धा हे त्या धमकीकडे सत्तेने दुर्लक्ष केलं। तुम्ही जे म्हणता वायदाराची सुरक्षा स्वतः कालचे त्यांचे उपायुक्त साहेबांनी सांगितलं की त्यांना ती वायदाराची सुरक्षा नव्हती। ते स्वतः सांगतात वायदाराची सुरक्षा त्यांना दिलेली नव्हती आणि त्यांनी ती घेतलेली नव्हती। तर यांच्या शासनाच्या काळात म्हणजे राज्य सरकारच्या मंत्र्यावर माजी मंत्र्यावर जर असा हल्ला होत असेल, ते त्यांचा मृत्यू होत असेल तर सामान्य जनतेने काय करणार? अगर कभी तुम्हारी मांग पूरी नहीं रहेंगी तो अगला राष्ट्रवादी का क्या कदम रहेगा? आता 2 दिवसांनी तर आचारसंहिता लागते। आमच्या तर भैया साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना जर जाण्याची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर त्यांनी आजच्याच त्यांनी दोघांनी राजीनामा द्यावा, हे आमच्या राष्ट्रीय युवक काँग्रेसची वतीने विनंती। नवनियुक्त पुरौठा अधिकारी तहसीलदार बीबी वाकोड़े इनका समस्त राशन दुकानदारों की ओर से सत्कार किया गया। इस अवसर पर अन्न धान्य वितरण अधिकारी पुरौठा निरीक्षक अशोक दराड़े, पुरौठा निरीक्षक ज्ञानेश्वर पांचाल, इनके साथ अन्य पदाधिकारी, कर्मचारी तथा राशन दुकानदार बड़ी संख्या में उपस्थित थे। नवनियुक्त पुरौठा अधिकारी तहसीलदार बीबी वाकोड़े इनका समस्त राशन दुकानदारों की ओर से सत्कार किया गया। इस अवसर पर अन्न धान्य वितरण अधिकारी पुरौठा निरीक्षक अशोक दराड़े, पुरौठा निरीक्षक ज्ञानेश्वर पांचाल, इनके साथ अन्य पदाधिकारी, कर्मचारी तथा राशन दुकानदार बड़ी संख्या में उपस्थित थे। 4 करोड़ रुपए के लागत के कृषि उत्पन्न बाजार समिति के भव्य शेतकरी भवन
और व्यापारी संकुल का भूमि पूजन तथा खुलताबाद मतदार संघ के विविध विकास कामों का उद्घाटन आमदार प्रशांत बंब इनके हाथों संपन्न हुआ। किसानों और व्यापारियों को जोड़ने वाली दुआ कृषि उत्पन्न बाजार समिति होती है। इसी के साथ कृषि उत्पन्न बाजार समिति के माध्यम से किसानों का कैसा फायदा हो सकता है, ये पूरी जानकारी कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति भाऊसाहेब जयराम पठार इन्होंने माध्यमों द्वारा दी है। बाजार समितीच्या भव्य शेतकरी भवन आणि व्यापारी संकुलाच्या भूमिपूजन आज आदरणीय आमचे तालुक्याचे भाग्यविधाते संजीव भाऊबम यांच्या शुभ हस्ते आत्ताच भूमिपूजन झालं आणि तो सोहळा पार पडला। या शेतकरी भवनाचा भवन या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हटलं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनमान उंचावण्याची एक व्यवस्था आहे। शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या मधला एक कृषी उत्पन्न बाजार समिती एक दुवा असते। त्यामध्ये संचालक मंडळ त्यांच्या आदरणीय आमदार प्रशांत भाऊबम आणि दुसरे आमदार आमचे वैजापूरचे आदरणीय बोरणारे सरजी यांच्या संयुक्त विद्यमानाने जो आमचा पॅनल होता त्या पॅनलच्या नेतृत्वात आम्ही हे संचालक मंडळ बहुमताने इथं बसलो। त्यांच्या नेतृत्वात या विकासात्मक कामाच्या दूरदृष्टी ठेवून गेल्या मागच्या पंचवार्षिकला सुद्धा आम्ही शेतकऱ्याचे जीवनमान कसं उंचावेल, शेतकऱ्याच्या उत्पन्नात कशी वाढ होईल या दृष्टिकोनातून माती परीक्षणाची व्हॅन घेतली होती। तिचे माती नमुने चांगल्या प्रमाणात शेतकऱ्याला पाणी नमुना, शेतीचा कोणते खतं द्यायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे या हिशोबातून मोफत माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून गावोगाव ती मतदारसंघात आम्ही ती फिरवली होती। मागच्या संचालक मंडळात पण आम्ही होतो 11 ते 16च्या दरम्यान। त्यानंतर काही कारणास्तव ते संचालक मंडळ पुन्हा आलं नाही। पुन्हा तीच माती परीक्षण व्हॅन आम्ही पुन्हा नव्यानं शेतकऱ्यासाठी फिरवली। आता या येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आम्हाला येऊन आता एक वर्षभरच झालं आहे। या वर्षभरात आम्ही गेल्या वर्षभरामध्ये इथं जो कांदा मार्केट शेतकऱ्यांना विविध ठिकाणी जावं लागायचं, मोकळा कांदा शेतकऱ्यासाठी फायद्याचा होतो, तो मोकळा कांद्याचा लिलाव आम्ही सर्व संचालक मंडळाने निर्णय घेऊन चांगल्या पद्धतीचा मोकळा कांद्याचा लिलाव आमच्या बाजार समितीत चालला आहे। मला अभिमान वाटतो आमच्या सर्व व्यापारी मंडळीचा। त्यांनी चांगले भाव या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या बाजार समितीत दिले। आपल्याकडं नगर जिल्ह्यातून शेवगाव तालुका असेल, पाथर्डी असेल, श्रीरामपूर असेल, वैजापूर तालुका असेल, पैठण तालुक्यातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवक आपल्याकडं येत असते आणि त्याच दृष्टिकोनातून बाजार समितीचा आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या मुलांनी नुसतं शेती उत्पन्न घेऊन शेतीचे मालच विकले नाही पाहिजे, तर त्याची प्रक्रिया करून त्या प्रक्रियेचे काही पॅकिंगेज, उदाहरणार्थ चिली फ्लेक्स असेल, जिंजर गार्लिक पेस्ट असेल किंवा टमाटो कॅचअप असेल, आत्ता साहेबांनी त्यांच्या भाषणात घोषित केलं का येणाऱ्या विजयादशमीच्या आत आम्ही तशा काहीतरी युनिट शेतकऱ्याच्या हिताचे ह्या बाजार समितीमध्ये उभारू आणि ह्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या म्हणजे व्यापारी संकुलाच्या माध्यमातून ह्या बाजार समितीत विविध भागातून जी मंडळी येतात, शेतकरी मंडळी येतात, त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या गरजा आहेत किंवा जे साहित्य लागेल या व्यापारी संकुलात त्या सुविधा त्यांना मिळतील, ते दुकानं इथं राहतील। दुसरी गोष्ट, शेतकरी आतापर्यंत शेतकरी भवन होतं पण छोटं होतं, आता अद्ययावत शेतकरी भवन आपण ह्या बाजार समितीमध्ये उभारणार आहोत। त्यामध्ये दर्जेदार सुविधा आपण शेतकऱ्यांना देणार आहोत। ना नफा ना तोटा, शेतकऱ्यांना मोफत आपण ती सुविधा पुरवणार आहोत। या प्रसंगी एवढंच बोलतो आणि विजयादशमीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद। शहर के जालना रोड परिसर स्थित शरयू टोयोटा कार शोरूम से दशहरे के शुभ अवसर पर शहरवासियों ने काफी बड़ी तादाद में गाड़ियों की खरीदी की है। विजयादशमी के अवसर पर चले आ रहे परंपरा के अनुसार वाहन खरीदी किया जाता है तथा जो वाहन हमारे घर में है उनका भी पूजन किया जाता है। इन गाड़ियों के खरीदार गाड़ियों की खरीदी से काफी खुश नजर आ रहे हैं। इस बारे में टोयोटा शोरूम के मैनेजर इन्होंने अधिक जानकारी माध्यमों द्वारा दी है। काम नहीं और
आज आपने नई गाड़ी खरीदी है, क्या कहेंगे? आज हमें नई गाड़ी खरीदने की बहुत खुशी हुई है और दशहरे के मुहूर्त पे बहुत अच्छा लगा नई गाड़ी, कितनी खुशी होती है दशहरे के मौके पे, क्यों खरीदते हैं लोग नई गाड़ी? क्योंकि ये मुहूर्त रहता हमारा। आपका नाम बोलिए सर। मच्छिंद्र धन सिंह वाणी, कहाँ से सर आप? बड़ेगाव। पड़ेगा। माझे मामा म्हणजे धनंजय चापेकर यांनी नवीन गाडी घेतलेली आहे हाय रायडर, आणि आम्हाला सर्वांना या गोष्टीचा खूप आनंद आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती अतिशय सुंदर प्रकारे एकदम आनंदात ही गाडी घेतलेली आहे आम्ही, आणि सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सबसे पहले तो मैं सब जितने अपने बांधव हैं उनको सबको दसरे की बहुत बहुत शुभकामनाएं. दसरा ऐसा फेस्टिवल है कि वो जो 3.5 मुहूर्त में एक माना जाता है, इसलिए सबसे ज़्यादा जो सेल होता है हमारा दसरा, पाड़वा या गुड़ी पाड़वा के दिन ही होता है. ये मन में जो दसरा आया है उसका जो पिछले साल से था उससे बहुत ज़्यादा गुना हो चुका है सेल. जो मैं बहुत होगा तो एक 30-35 व्हीकल का सेल कर रहा था, ये बार मैं 50 क्रॉस कर चुका हूँ ओनली इन दसरे के लिए. 50 गाड़ी के ऊपर मैंने सेल किया है दसरे का, और कस्टमर का भी अच्छा योगदान रहा मेरे लिए. कस्टमर ने भी सब अच्छा ही ट्रीट किया हमारे साथ. सब चीज़ें प्रॉपरली हो रही है, जो डिलीवर हो रही है वो भी प्रॉपरली जा रही है. ऐसा नहीं कि कुछ इश्यूज आ रहे हैं, कुछ नहीं. सब व्हीकल विद रजिस्ट्रेशन विद नंबर प्लेट हम डिलीवरी दे रहे हैं, क्योंकि एज पर RTO नाम के हिसाब से हम विदाउट रजिस्ट्रेशन नहीं देते. तो वही हम सब कस्टमर हमें सपोर्ट कर रहे हैं कि चलिए सर आप विद रजिस्ट्रेशन नंबर दीजिए. बहुत कस्टमर के जो है कि नहीं आए तो पूजा करके ही जा रहे हैं, तो मैं उनको ही धन्यवाद देना चाहता हूँ कि जो कस्टमर ने हमें एट ए टाइम दसरे के दिन हमें बहुत सपोर्ट किया कि चलो नंबर नहीं आता हम पूजा करके जाते थे. हमें उनके लिए भी बहुत बहुत धन्यवाद. सर आगे अभी दिवाली आने वाली है, तो टोयोटा कंपनी की तरफ से कुछ ऐसी पॉलिसी कि जिसमें कस्टमर का फायदा हो, कुछ सर टोयोटा वर्ड्स वाइड जाना जाता है, नंबर 1 है वर्ड्स में. वो हर मंथ का स्कीम आता है, हर मंथ का स्कीम अपने को 3 तारीख को आता है. जैसे ये मंथ में स्कीम आया वैसे स्कीम आते आगे रहेंगे अपने. और आगे और कंपनी का एक्सपांडेड है कि जो टोयोटा अभी आपने सुना होगा न्यूज़ चैनल में कि अपने औरंगाबाद में टोयोटा आ रहा है, उन्होंने जगह ही फाइनल कर चुकी है. तो आगे और सेल रहेगा टोयोटा का औरंगाबाद के लिए. सर इसका रेट वगैरह कैसा रहता है? हमारा जो व्हीकल है स्टार्टिंग ग्लांजा से स्टार्ट होता है कि जिसका रेट 8 लाख से ऑन रोड है. जो टॉप एंड जाता है दूसरे अपने पास 13th मॉडल है टोटल. उसमें ग्लांजा है, टाइगर है, उनके बाद रोमियो है, हाई राइडर है, क्रिस्टा है. इनोवा में 2 ऑप्शन है, क्रिस्टा और एक हाई क्रॉस. उसके बाद फॉर्च्यूनर जाता है अपने पास. फॉर्च्यूनर में 3 ऑप्शन है, एक लीडर है, एक लीजेंडर है. उनके बाद अपने पास कैमरी है, उसके ऊपर वाला वेल फायर है. ये गायरान धारकों को जमीन दो, गायरान धारकों को 7/12 दो. इसी के साथ विविध मांगों के लिए भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिति की तरफ से 1 दिन का लाक्षणिक उपोषण विभागीय आयुक्त कार्यालय के सामने किया गया. इस उपोषण का नेतृत्व समिति के संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत मुनवर, जिला प्रदेश अध्यक्ष आवाड, खुलताबाद तालुका अध्यक्ष पद्माकर खाडे, खुलताबाद तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब वाकळे इन्होंने किया. त्यांच्या ताब्यात आहे. दरवर्षी हे सगळे गोरगरीब दीनदलित लोक, हे सगळ्याच जाती धर्माचे लोक आहेत यामध्ये ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. हे लोक दरवर्षी त्या जे अतिक्रमण केलेल्या जमिनी आहेत, मग वन जमिनी असतील किंवा गायरान सरकारी पडीक गायरान जमिनी अतिक्रमण केलेलं असेल, त्या 50-50 वर्षापासून कसत आहेत. परंतु आजही त्यांच्या नावावर त्यांचा सातबारा झालेला नाही आहे. उलट हे सरकार काय करतं की निवडणूक आल्या की निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी अशा वाटेल त्या वरच्यावर मीडियाच्या समोर या ठिकाणी घोषणा करत असतात. आता गेल्या वर्षी एक क्लिप व्हायरल झाली होती माननीय मुख्यमंत्री साहेबांची की मी तुम्हाला या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये सातबारे देऊन टाकतो. ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, आता त्याला वर्षही उलटून गेलं तरी त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची कुठल्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही. तर आमची एवढीच एक विनंती आहे की जे गोरगरीब लोकांनी गायरान जमीन कसलेली आहे आणि त्यांनी जे इथं स्टेटमेंट दिलेले गायरानधारकांच्या संदर्भात की गायरान जमिनी तुमच्या नावावर करतो, त्याची अंमलबजावणी करावी आणि एक नव्यानं GR काढून या गायरान जमिनी या गायरानधारकांच्या गोरगरिबांच्या नावे करण्यात याव्या. आणि दुसरी प्रामुख्यानं आम्ही स्वतः कोर्टात गेलेलो आहे या गायरानधारकांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी, सातबाऱ्याच्या मागण्यासाठी. परंतु या गायरान हक्क संघर्ष समितीच्या आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून एक महत्त्वाची आणि प्रमुख मागणी माझी अशी राहील की या महाराष्ट्र सरकारने उद्या निवडणुका लागणार आहेत, विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. सरकार येत राहील, सरकार जात राहील, परंतु जे कोणतंही सरकार या ठिकाणी येणार आहे
त्या सरकारला आज आमची अशी प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे की जो सुप्रीम कोर्टाचा गायरान निष्कासित करण्याचा निर्णय आहे आणि 6 ऑक्टोबर 2022 रोजी जो मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी जो गायरान धारकाच्या विरोधात निकाल दिलेला आहे, या निकालामध्ये महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करून एक पुनर्विचार याचिका त्या ठिकाणी गायरानधारकांच्या बाजूने दाखल करावी, जेणेकरून जो निर्णय त्या ठिकाणी स्थगित होईल आणि आमच्या ज्या गायरानधारकांनी जमिनी कसण्यासाठी धरलेल्या आहेत त्या जमिनी निष्कासित करण्यात येणार नाही. एवढंच आमची या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी 1 दिवसासाठी पूर्ण चालू राहणार आहे. जय भीम, जय भारत.